Chemistry Standard 12. We are discussing chapter number 8, Transition and Inner Transition Elements. Part 10. Common properties of D block elements. D block एलिमेंटच्या काही कॉमन प्रॉपर्टीज आपल्याला शिकायचे. त्याच्यामध्ये पहिलं फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे ज्याच्यात स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, सोल्युबिलिटी ज्याच्यामध्ये बघितलं जातं त्या म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर लश्चरस अँड शायनिंग. सगळे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते चमकणारे आहेत, प्रत्येकाला एक विशिष्ट अशी चमक आहे. दे आर हार्ड अँड हॅव हाय डेन्सिटी. ते सगळे कठीण आहे. जसा सोडियम धातू हा ब्लेडनं कापता येतो म्हणजे सॉफ्ट असतो, तसे हे धातू मात्र सहजासहजी कापता येत नाहीत, म्हणजे ते अतिशय कठीण असतात, हार्ड, आणि त्यांचं वजन हे जास्त असतं, त्यामुळं त्यांची डेन्सिटी ही हाय असते. हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे अतिशय जास्त असतात. आर गुड कंडक्टर, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर्स. म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स हे सगळे मेटल असल्यामुळं सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल, म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचे आणि उष्णतेचे ते चांगले सुवाहक असतात. पाचवी प्रॉपर्टी, हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड मॅलिएबिलिटी. म्हणजेच त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, ताणण्याची शक्ती अतिशय जास्त असते, म्हणूनच आपण त्यांचे तार तयार करू शकतो, तन्यता असं आपण म्हणतो त्याला. आणि मॅलिएबिलिटी म्हणजे आपण त्याचं ठोकून पातळ पत्रा तयार करू शकतो, म्हणजेच त्यांच्याकडे वर्धनीयता म्हणजे चपटा त्यांची शीट लगेच तयार करता येते आणि त्यांची तार तयार करता येते. म्हणजे जे मेटलचे प्रॉपर्टीज आहेत त्याच डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. कॅन फॉर्म अलॉईज विथ ट्रान्झिशन अँड नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याचबरोबर ते मिश्र धातू तयार करतात, ट्रान्झिशन किंवा नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. उदाहरणार्थ आपण बघितलं कोबाल्ट आणि निकेल ह्याचा अलॉय तयार होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या घरात जे ब्रास असतं ते कॉपर आणि झिंक हे दोघंही ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये येतात. कॉपर ट्रान्झिशन एलिमेंट आहे, झिंक ट्रान्झिशन एलिमेंट नाही, त्या दोघांचा अलॉय होतो. म्हणजेच ट्रान्झिशन बरोबर अलॉय तयार करू शकतो, त्याचबरोबर नॉन ट्रान्झिशन बरोबर सुद्धा ते अलॉय तयार करू शकतात. मेनी मेटल्स अँड देअर कंपाऊंड्स आर पॅरामॅग्नेटिक. ह्याच्यातले जे सगळे मेटल्स आहेत आणि त्यांचे कंपाऊंड्स हे चुंबकाकडे आकर्षित होतात, म्हणजेच त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, म्हणजेच ते पॅरामॅग्नेटिक असतात. मोस्ट ऑफ द मेटल्स आर एफिशियंट कॅटालिस्ट. ते अतिशय चांगले असे कॅटालिस्ट आहेत, म्हणजे अनेक रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचं ते काम करत असतात, जे आपण ऑलरेडी शिकलोय. त्याच प्रॉपर्टी शॉर्टमध्ये डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. आता त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रिॲक्शन कोणाबरोबर कसे बिहेव करतात. ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. हे सगळे मेटल असल्यामुळे आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला सहजासहजी देऊन टाकतात, म्हणून जे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि जे दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजेच हे सगळे इलेक्ट्रॉन सहजासहजी देतात म्हणून ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. म्हणजेच त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या पॉझिटिव्ह असतात, कारण त्यांचे इलेक्ट्रॉन निघून जातात. दे एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सीज अँड फॉर्म कलर्ड साल्ट्स अँड कॉम्प्लेक्सेस. त्यांच्याकडं भरपूर व्हॅलन्सीज असतात. उदाहरणार्थ आपण मँगेनीज बघितलं, त्याच्या व्हॅलन्सीज +2 +3 +4 +5 +6 +7, म्हणजेच भरपूर. तो 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 3 देऊ शकतो, 4 देऊ शकतो, 5 देऊ शकतो, 6 देऊ शकतो, 7 देऊ शकतो. म्हणजेच त्यांची व्हॅलन्सी ही व्हेरिएबल आहे. त्याचबरोबर ते कलर्ड साल्ट आणि कॉम्प्लेक्सेस तयार करतात. कलर्ड साल्ट आणि कॉम्प्लेक्सेस तयार करण्याचे कारण आपण बघितलं, त्यांच्यामध्ये होणारं डी ट्रान्झिशन. डी ऑर्बिटलमधनंच ते इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वर जातात, आणि वर जाण्यासाठी ते सूर्यप्रकाशातले किरण शोषून घेतात. त्यामुळं सूर्यप्रकाशातील वेवलेंथचे रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केल्यामुळं ते काही रेडिएशन्स इमिट करतात, आणि त्यामुळेच ते कलर्ड असतात. हे आपण कलर नावाच्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं, त्याचंच हे शॉर्ट आहे. दे आर गुड रिड्युसिंग एजंट्स. ते लगेचच दुसऱ्याचं रिडक्शन करतात, म्हणजेच ते रिड्युसिंग एजंट आहेत. मग दुसऱ्याचं रिडक्शन करत असताना ते स्वतःचं ऑक्सिडेशन करून घेतात, म्हणजेच ऑक्सिडेशन करतात, म्हणजेच +2 +3 +4, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन सहजासहजी दुसऱ्याला देऊ शकतात.
त्यामुळं त्यांचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं, आणि दुसऱ्याचं ते रिडक्शन करतात. देअरफॉर दे आर गुड रिड्युसिंग एजंट्स. दे फॉर्म इनसोल्युबल ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स. ते जे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते ऑक्सिजन बरोबर ऑक्साइड्स तयार करतात, आणि हायड्रॉक्साइड म्हणजे OH वाले कंपाऊंड, जसं NaOH सोडियम हायड्रॉक्साइड, ह्यांचे सुद्धा तसेच हायड्रॉक्साइड तयार होतात ह्या मेटलचे, जे इनसोल्युबल असतात. म्हणजेच ते इनसोल्युबल ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड्स तयार करतात. आयर्न, कोबाल्ट, copper, molybdenum and zinc are biologically important metals. जैविक दृष्ट्या सुद्धा हे आयर्न, कोबाल्ट, कॉपर, मॉलिब्डेनियम, झिंक हे अतिशय महत्त्वाचे धातू आहेत. आता बायोलॉजिकली इम्पॉर्टंट म्हणजे काय? आपल्याला सर्वांना माहित आहे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन असतं. ते हिमोग्लोबिन हे आयर्न या एलिमेंटचं बनलेलं असतं. म्हणजेच आपण ज्यावेळेस एखाद्याला रक्त कमी आहे, रक्तातलं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यावेळेस लोहयुक्त भाज्या खायला सांगतो. म्हणजेच आपल्या शरीरातले हे महत्त्वाचे एलिमेंट आहेत जे बायोलॉजिकली सजीवाच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत. दे कॅटालाइज बायोलॉजिकल रिॲक्शन. ह्यांचा बायोलॉजी म्हणजेच सजीवामध्ये सुद्धा अस्तित्व असल्यामुळं ज्या सजीवामध्ये होणाऱ्या रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचं काम सुद्धा हे करत असतात. बाहेरच्या तर इंडस्ट्रीमधल्या रिॲक्शनचा त्या कॅटालाइज करतातच, पण सजीवाच्या दृष्टीनं जगण्यासाठी आवश्यक ज्या रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शनमध्ये सुद्धा कॅटालाइज करण्याचं काम हे डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजेच ट्रान्झिशन एलिमेंट्स करत असतात. डिफरन्सेस बघूया काय फरक आहे. Although most properties exhibited by D block elements are similar, the element of first row differ from the second and third rows in stabilization of higher oxidation state in their compounds. बघा आपल्याला माहित आहे डी ब्लॉक मध्ये टोटल 4 सिरीज आहेत, 3D, 4D, 5D, 6D. त्या मधली 3D सिरीज जी पहिली सिरीज आहे म्हणजे जो फर्स्ट रो आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या रो पेक्षा म्हणजे 4D आणि 5D सिरीज पेक्षा थोडासा वेगळा आहे. तो डिफरन्स आपण म्हणजेच पहिली सिरीज खालच्या 2 सिरीज पेक्षा वेगळी आहे. कशामध्ये वेगळी आहे? तर इन स्टॅबिलायझेशन ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट इन देअर कंपाऊंड्स. त्यांची जी हायर ऑक्सिडेशन स्टेट असते त्याच्या स्टॅबिलायझेशन मध्ये त्यांच्यात फरक आहे. त्याचं उदाहरण दिलंय म्हणजे आपल्या लक्षात येईल. मॉलिब्डेनियम Fe म्हणजे 5 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे, अँड W म्हणजे टंगस्टन नावाचा मेटल त्याची 6 ही ऑक्सिडेशन स्टेट आहे. कंपाऊंड्स आर मोर स्टेबल दॅन क्रोमियम 6 अँड Mn8. बघा मॉलिब्डेनियमची जी 5 नंबरची ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि टंगस्टनची 6 ऑक्सिडेशन स्टेट आहे ती 3D सिरीज मधल्यापेक्षा सुद्धा जास्त स्टेबल आहे. म्हणजेच ह्यांची स्टेबिलिटी 3D सिरीज मधल्या हायर ऑक्सिडेशनची स्टेटची स्टॅबिलिटी कमी आहे आणि बाकीच्या सिरीजच्या हायर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी जास्त आहे. म्हणजे स्टॅबिलायझेशन ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला डिफरन्स आढळून येतो, फरक आढळून येतो. Highest oxidation state for elements of first row is +7 and in case of third row +8 oxidation state as in RuO4 and OsO4. बघा जी 3D सिरीज होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट +7 दाखवली होती. कोणी Mn का तर डी मधले जास्तीत जास्त 7 इलेक्ट्रॉन देऊ शकत होतात म्हणून 3D सिरीज मध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट जी Mn ची सगळ्यात जास्त होती +7. परंतु खालच्या ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये जो तिसरा रो आहे म्हणजे 5D सिरीज आहे त्याच्यामध्ये मात्र हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +8 आहे. हे अनेक वेळा नीट JEE मध्ये विचारलंय. +8 ऑक्सिडेशन स्टेट हे 5D सिरीज मधले एलिमेंट दाखवत असतात. कोणकोणते? Ru आणि दुसरा म्हणजे OS. हे Ru आणि OS दोघं हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट 4 सिरीज मधली सगळ्यात हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +8 आहे जी थर्ड रो दाखवतो. त्याच्यामध्ये कोण दाखवतात? 2 एलिमेंट Ru आणि दुसरा OS. बघा आता ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची असते -2 × 4 -8 म्हणजेच त्याला बॅलन्स करायला असेल +8. ऑक्सिजनची असते -2 × 4 -8 मग त्याला बॅलन्स करायला ऑस्मियमचे असेल +8. म्हणजेच आपल्याला जर असा प्रश्न विचारला इन ऑल सिरीज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट तर त्याचं उत्तर असेल +8 आणि ओनली इन 3D सिरीज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज
+7. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, धातूंचं निष्कर्षण. म्हणजेच आपल्याला माहित आहे की धातू आपण ज्या रूपामध्ये वापरतो त्या रूपामध्ये आपल्याला जमिनीतून मिळत नाही. मग जमिनीतून धातू काढून तो सध्याच्या रूपात आणेपर्यंत ज्या काही प्रोसेस केल्या जातात त्याला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, म्हणजेच धातूचं निष्कर्षण. आता उदाहरणार्थ आपण लोखंड अनेक वस्तूसाठी वापरतो, पण ते लोखंड जमिनीच्या पोटात त्या अवस्थेत नसतं, त्याच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात, त्यावेळेस आपल्याला शुद्ध रूपातलं लोखंड मिळतं. त्या सगळ्या प्रोसेस म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन. Most metals are found in the earth crust in their form of their salts such as carbonates. अनेक धातू जे आहेत ते शुद्ध स्वरूपात आढळत नाहीत, ते आपल्याला जमिनीमध्ये सापडतात त्यांच्या साल्टच्या स्वरूपात, म्हणजे त्यांनी कुणाबरोबर तरी कुठल्या तरी एलिमेंट बरोबर कंबाईन झालेले असतात. कसले साल्ट? तर कार्बोनेट साल्ट म्हणजे CO3, सल्फेट साल्ट म्हणजे SO4, सल्फाइड म्हणजे S, आणि अँड ऑक्साइड्स. आता उदाहरणार्थ आपण जे लोखंड वापरतो ते जमिनीत शुद्ध लोखंड मिळतच नसतं, ते असतं ऑक्साईडच्या स्वरूपात. म्हणजेच आयर्नचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन आयर्न ऑक्साईड तयार झालेलं असतं, जे आपल्याला खनिजनं मिळतं. आता जर आपण झिंक धातू बघितला तर झिंक धातू हा सल्फाईडच्या स्वरूपात असतो, म्हणजेच तो जमिनीच्या आपण जर खनिज शोधू लागलो झिंक धातू तर तो असतो ZnHच्या स्वरूपात म्हणजे सल्फाईडच्या स्वरूपात. त्याचबरोबर अनेक धातू हे सल्फेट म्हणजेच त्या धातूचं SO4 बरोबर कॉम्बिनेशन असतं, कार्बोनेट म्हणजेच त्या धातूचं CO3 बरोबर कॉम्बिनेशन असतं. मग आपल्याला जर प्युअर धातू मिळवायचा असेल तर त्या धातूपासून हा कार्बोनेट म्हणजे CO3 बाजूला करावा लागतो, किंवा SO4 हा सल्फेट बाजूला करावा लागतो, किंवा सल्फाइड म्हणजे S बाजूला करावा लागतो, किंवा ऑक्साइड्स म्हणजे ऑक्सिजन बाजूला करावा लागतो. त्यावेळेस आपल्याला शुद्ध धातू मिळतो. मग ही जी प्रक्रिया आहे त्यालाच एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स असं म्हणतात. ए फ्यू मेटल्स आर नॉन रिॲक्टिव्ह अँड ऑकर इन द फ्री स्टेट इन द अर्थ क्रस्ट. बघा, काही धातू मात्र कुणाबरोबरही कंबाईन होत नाही, सल्फर बरोबर नाही, ऑक्सिजन बरोबर नाही, ते कारण अतिशय कमी रिॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळं ते शुद्ध फ्री स्टेटमध्ये आढळतात, म्हणजे त्यांनी कुणाबरोबरही कंपाऊंड तयार केला नसतो. आणि म्हणून आपल्याला असे धातू माहीत आहेत, चांदी तशीच सापडते, सोनं तसं सापडतं, प्लॅटिनम हे अतिशय कमी रिॲक्टिव्ह असल्यामुळं ते पृथ्वीच्या ज्यावेळेस आपल्याला खाणीमध्ये शोधतो त्यावेळेस सोनं शुद्ध स्वरूपात आढळतं, म्हणजेच त्याचा कुणाबरोबरही साल्ट तयार झालेला नसतो, म्हणजेच ते एकटं असतं, प्युअर एलिमेंटल स्टेटमध्ये असतं. त्यामुळं आपल्याला असे एलिमेंटल स्टेटमध्ये आढळणारे, फ्री स्टेटमध्ये आढळणारे जे मेटल्स आहेत ते म्हणजे सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम, म्हणूनच ते महाग आहे. मिनरल. आता खनिज कशाला म्हणतात? ए नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स फाउंड इन अर्थ क्रस्ट containing inorganic salts, solids, siliceous matter, etc. is called as mineral. बघा, ज्यावेळेस एखादा धातू आपल्याला पृथ्वीच्या पोटामध्ये सापडतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे तो साल्टच्या स्वरूपात असतो किंवा सिलेसियस म्हणजे वाळूकाजन्य जे मटेरियल असतं वाळू सारखं अशा मटेरियलमध्ये असतो, त्यालाच मिनरल असं म्हणतात. म्हणजेच खाणीतून निघालेले पदार्थ म्हणजे खनिज. आता लोखंडाचे अनेक खनिजे आहेत, पण ज्याच्यातनं आपल्याला लोखंड अतिशय प्रॉफिटेबली काढता येईल म्हणजे नफ्यात, ज्याच्यात लोखंड भरपूर असेल असं मिनरल सगळे नसतं. असं एकच मिनरल असतं की ज्याच्यापासून आपल्याला लोखंड काढणं फायदेशीर ठरतं, त्याला म्हणतात ओरे. म्हणून त्या ओरेची डेफिनेशन आहे, द मिनरल विच कंटेन्स हाय पर्सेंटेज ऑफ द मेटल अँड फॉर्म which the metal can be extracted economically is called an ore. म्हणजेच एका धातूचे अनेक मिनरल्स असू शकतात, पण त्या मिनरल्स पैकी एखादंच मिनरल हे ओरे असतं. म्हणजेच ओरे हे मिनरल असतं, पण सगळे मिनरल हे ओरे नसतात. उदाहरणार्थ लोखंडाचे अनेक खनिज आहेत, अनेक मिनरल्स आहेत, पण त्याच्यामधल्या अनेक मिनरल्स पैकी फक्त आपल्याला हेमिटाईट पासून लोखंड काढणं प्रॉफिटेबली, इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडतं. तो मिनरल म्हणजे हेमिटाईट, म्हणून हेमिटाईटला ओरे म्हणतात. म्हणजे ओरे हा एक मिनरलच असतो, फक्त ज्या मिनरल पासून आपण तो मेटल प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, म्हणजे आपल्याला फायद्यात पडतो, जास्त खर्च होत नाही आणि त्याच्यामध्ये त्या धातूची पर्सेंटेज ही हाय असते, जास्त असते, त्यामुळे तो आपल्याला धातू काढणं परवडतं.
अशाच मिनरलला ओरे म्हणतात. म्हणून सगळे मिनरल हे ओरे नसतात, पण सगळे ओरे हे मिनरल्स असतात. म्हणजे ओरे हा एक मिनरलच असतो, फक्त त्या मिनरलमधनं आपण तो मेटल प्रॉफिटेबली इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्याची उदाहरणं बघूया. बघा, आयर्न जमिनीत आपल्याला अनेक खनिजांच्या स्वरूपात आढळतो. बघा, हेमेटाइट मध्ये तो असतो Fe2O3 च्या स्वरूपात. मॅग्नेटाइट म्हणजे आयर्न नावाचा मेटल जर आपण शोधायला गेलो खाणीत, तर आपल्याला त्याच्या अनेक मिनरल्स आढळून येतात. हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, आयर्न पायराइट, सिडेराइट. मग ही लोखंडाचे अनेक खनिज आहेत, पण त्याच्यामधनं आपल्याला लोखंड काढणं परवडतं. ज्याच्यात लोखंडाचं मात्र पर्सेंटेज जास्त असतं, तो मिनरल एकच आहे, हेमेटाइट. म्हणून हा हेमेटाइट मिनरल हा एकटाच ओरे आहे. म्हणजे ज्या मिनरलमधनं आपल्याला तो मेटल काढणं परवडतं, त्याच मिनरलला ओरे म्हणतात. म्हणजे ओरे हा मिनरलच असतो, पण सगळे मिनरल हे ओरे नसतात. म्हणून आयर्नचे कोणकोणते मिनरल आहेत बघा, हेमेटाइट ज्याचा फॉर्म्युला Fe2O3, मॅग्नेटाइट Fe3O4, लिमोनाइट ट्वाइस Fe2O3 थ्राइस H2, आयर्न पायराइट FeS2, सिडेराइट FeCO3. म्हणजे हे कार्बोनेटच्या स्वरूपात मिनरल आहे, हे सल्फाइडच्या स्वरूपात आहे, हे ऑक्साईडच्या स्वरूपात आहे, हे ऑक्साईडच्या स्वरूपात आहे, हे ऑक्साईडच्या स्वरूपात आहे. म्हणजेच आयर्नचे जवळपास 5 मिनरल्स आहेत, पण त्यातल्या फक्त एकाच मिनरल पासून आपल्याला लोखंड काढणं परवडतं, तो म्हणजे हेमेटाइट. म्हणून तोच मिनरल फक्त ओरे आहे. म्हणजेच ओरे हा एक मिनरलच असतो, ज्याच्यामधनं आपण तो मेटल प्रॉफिटेबली इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आता कॉपरचे असे मिनरल्स कोणकोणते आहेत? चाल्कोपायराइट CuFeS2, चाल्कोसाइट, क्युप्राइट Cu2O. हे 3 मिनरल्स दिलेत ज्याच्यामधनं आपल्याला लोखंड काढू शकतो. असा एकच आहे, तो म्हणजे चाल्कोपायराइट आणि दुसरा चाल्कोसाइट. म्हणजे ह्या 2 मिनरल पासून कॉपर काढणं आपल्याला परवडतं. म्हणून कॉपरचे 2च ओरे आहेत, चाल्कोपायराइट आणि चाल्कोसाइट. झिंकचे 3 मिनरल्स आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त मिनरल्स असतात. आता झिंकचंच आहे विलेमाइट, पण ते इथं दिलं नाही, जेवढे दिलेत तेवढेच आपण बघूया. झिंकचं हे 3 ओरे आहेत, झिंक ब्लेंड मिनरल्स आहेत 3, जे खाणीत आपल्याला झिंक धातू मिळवण्यासाठी खाणीमध्ये मिळतात. ती खनिज झिंक ब्लेंड ज्याचा फॉर्म्युला आहे ZnS, झिन्साइट म्हणजे ZnO, कॅलामाइन ZnCO3 म्हणजे इथं ते Zn सल्फाइडच्या स्वरूपात आहे, इथं Zn ऑक्साईडच्या स्वरूपात आहे, इथं Zn कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. CO3 ला कार्बोनेट म्हणतात. पण ह्या तिघापैकी आपल्याला झिंक जस्त धातू जर इकॉनॉमिकली म्हणजे फायदे जर पडायचं असेल, ज्याच्यात झिंकचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, तो म्हणजे झिंक ब्लेंड असतो. म्हणून एवढं एकच मिनरल ओरे आहे, झिंक ब्लेंड. आपल्याला लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये रेग्युलर असू द्या नाहीतर CET असू द्या, आपल्याला मिनरल आणि त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतात, ते पाठ करावे लागतात. म्हणजेच उदाहरणार्थ रेग्युलरच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो, राईट द नेम्स अँड देअर केमिकल फॉर्म्युलेज ऑफ मिनरल्स ऑफ आयर्न अँड नेम द ओरे ऑफ आयर्न. तुम्हाला मिनरल्स लिहायला सांगतात, त्यांचे फॉर्म्युले लिहायला सांगतात आणि त्याच्यापैकी ओरे कोणता आहे तो लिहायला सांगतात. CET मध्ये पण व्हिच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला ऑफ मिनरल देतात आणि खाली त्याचे फॉर्म्युले देतात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं प्रत्येक मेटल, त्याचं मिनरल आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागतो आणि त्याचा ओरे कोणता आहे ते लक्षात ठेवावं लागतं. थँक्यू.